आमदार किसनजी कथोरे यांच्या विशेष प्रयत्नाने ठाणे जिल्ह्यात सुरण लागवडीला मिळणार नवी दिशा. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे, आमदार माननीय श्री किसनजी कथोरे व माननीय श्री कृष्ण पांचाळ जिल्हाधिकारी ठाणे यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा वार्षिक निधीतून सन 2026-27 अंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असून त्यामध्ये सुरण लागवड पाहणी व मार्गदर्शन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन करण्यात आली. कल्याण तालुक्यातील उशीद गावातील भगवान तारामळे यांच्या शेतातील सुरण शेतीची लागवड प्रत्यक्ष पाहणी करून आमदार किसन कथोरे यांनी लागवडीसाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांचे विशेष सहकार्य लाभले, म्हणून त्यांचे आमदार किसन कथोरे साहेब यांनी विशेष आभार मानले. कल्याण तालुक्यात सुरुंगा हा प्रयोग आपण या ठिकाणी कल्याण तालुक्यात आणलेला आहे. तर हा जो प्रयोग आहे हा पूर्ण महाराष्ट्रात जावा, याबाबत आपण काय शेतकऱ्यांना आवाहन करू? शेतकऱ्यांना नगदी पीक असावं आणि त्याचं उत्पन्न कुठल्याही प्रकारचं नुकसान होऊ नये यासारखं पीक जर केलं तर ते कायम ज्यावेळेला भाव वाढेल त्या टायमाला विकता यावा असा माल जर तयार केला तर केवळ भातशेतीवर अवलंबून न राहता एक चांगल्या प्रकारची सुरुवात आपण ठाणे जिल्ह्यामध्ये यावर्षी सुरुवात केली. महाराष्ट्रातला पहिला जिल्हा आहे की आपण या जिल्ह्यामध्ये एक नवीन योजना तयार केली. सुरणाची लागवड ही आम्ही सगळ्यांना कल्पना असेल की आपल्या प्रत्येकाच्या घराच्या मागच्या बाजूला आवाडामध्ये पूर्वी सुरण लावले जात होते. त्याची मोठी वजन त्याचा किमान 10-20 किलोपर्यंत जात असतोय. आज सुरणाला भाव खूप मोठ्या प्रमाणात आहे, मार्केट पण आहे, पण उत्पन्न नाही. यासाठी आपण जिल्हा नियोजन मंडळामध्ये आग्रह केला आणि ठाणे जिल्ह्यामध्ये सुरण लागवड करावी यासाठी तरतूद करावी अशा प्रकारचा आग्रह धरला आणि पहिल्या सुरुवातीला आपण 50 लाख रुपये त्याच्यावर तरतूद ठेवली. आणि आज मला आनंद वाटतो ही योजना आपण सुरू केली आणि प्रत्येक तालुक्यामध्ये अशा प्रकारचे शेतकरी निवडले. कृषी विभागाने याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचा प्रयत्न केले. त्यांनी बियाणं उपलब्ध केलं. केवळ बियाणं उपलब्ध नाही तर शेतकऱ्यांचं मार्गदर्शन शिबिरं घेतली आणि लागवड कशी करावी याचं पूर्ण ज्ञान देऊन आज मी ही प्रत्यक्ष शेतीची पाहणी करायला आलो आहे. त्या टायमाला मला आनंद वाटला की खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांनी या योजनेचा चांगला लाभ घेतला आहे आणि हा लाभ आज केवळ सुरुवात आहे या वर्षाची. पुढच्या वर्षी पुन्हा याला आपण अनुदान 100% अजून वाढवू द्यात. जेवढे शेतकरी मागतील तेवढ्यांना पुढल्या वर्षी हेच बियाणं आपण विकत घेऊन त्यांना दुसऱ्या शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करू. उत्पन्नाचा सोर्स वाढणं ही शेतकऱ्याची जी गरज होती ती सुरणाच्या लागवडीमुळं खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न वाढेल अशा प्रकारचा एक चांगला उपक्रम आपण जिल्ह्यामध्ये सुरू केला आहे. मला पालकमंत्र्यांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे, जिल्हाधिकाऱ्यांचं, जिल्हा कृषी अधिकाऱ्यांचं यांचंही अभिनंदन केलं पाहिजे किंवा आभार मानले पाहिजे की त्यांच्याकडे केली मागणी आणि त्याला मला तातडीने त्यांनी मान्यता दिली. आणि आमच्या कृषी विभागाने तर खूप प्रयत्न केले. ते सगळे आपण आता हे सगळं प्रत्येकाने जे लागवड केली हे सगळ्या ठिकाणी जर पाहिलं तर ते स्वतः सांगतील आपल्याला का याचं उत्पन्न किती मिळणार आहे ते. आणि ते उत्पन्न झाल्यावर आपल्याला गावागावांच्यामध्ये ही सुरणाची शेती निश्चितपणे मोठ्या प्रमाणात लागवड करून आमच्या शेतकऱ्यांना खरा दिलासा मिळेल आणि उत्पन्नाचा एक सोर्स तयार होईल आणि त्याचा फायदा निश्चितपणे भात शेतीला पूरक असा उत्पन्नाचा सोर्स आपण या शेतकऱ्यांसाठी केलं आहे. मी मनापासून या शेतकऱ्यांचं अभिनंदन करेल. खरं म्हणजे तारमळेंच्या शेतावर आपण इथे आलो, त्याची कृषी पुरस्कार त्याला शेतीनिष्ठ दिला आणि ती खरी त्यांनी मला पाहायला प्रत्यक्ष मिळालं. त्याचबरोबर त्यांनी खत निर्माण करण्याच्या बाबतीत किंवा नैसर्गिक खताची सुद्धा त्यांनी चांगली सुरुवात करून दिलेली आहे. एक कंपनी स्थापन केल्यानंतर शेतकऱ्यांना काय फायदा होतो हा त्याच्यातून आपल्याला मिळेल. दुसरं महत्त्वाचं की आपल्या सगळ्या माझ्या भगिनींना पण विनंती राहील की आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर आपल्याच तालुक्यातले चेअरमन झालेत. त्यांनी आता बचत गटाला 10 लाखाचं अनुदान मिळत होतं ते 20 लाख केले. त्यामुळे बचत गटाच्या माध्यमातून पण अशा प्रकारचे काही उद्योग सुरू केले पाहिजेत तर त्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे. आणि म्हणून या सुरणाच्या शेतीबरोबर अजूनही उत्पन्नाची जी साधनं आहेत ती प्रत्येक स्त्री पुरुष यांनी सगळ्यांनी त्याच्यामध्ये उतरून शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा अशा आम्ही मनापासून आज शुभेच्छा देतो. चांगला उपक्रम ठाणे जिल्ह्यामध्ये लागला आहे
तो राज्यभर जाईल असाच उपक्रम हा खऱ्या अर्थाने होईल आणि त्याची एक दिशा आपल्या मतदारसंघाची होईल. धन्यवाद सर. सरांचा अजून एक सांगतो की मार्केटिंग मार्केटिंगला काही अडचणच नाही. FPO घेणारे आहे सगळे. एक सांगतो तुम्हाला, हिशोबाच्या बाहेर मार्केट आहे त्याला. आता मला वाटतंय आता किती 200-250 रुपये किलो आहे का? 35 रुपयापासून 100 100. म्हणजे 100 रुपयापर्यंत 35 आहे ना, रुपयांनी 100, जरी केलं, तर एका गुंठ्यापासून जवळपास 1 लाख 10 गुंठ्यातून 1.5 लाखापर्यंत नफा फक्त. 12% वाढ नाही नाही, आणि त्याला याला सांगतो तुम्हाला, खर्च फार कमी ना हो. आता याने थोडी मेहनत जास्त केली कारण ते मी येणार होतो म्हणून केली. याचा ना खर्च कमी आहे आणि पूर्ण 5 किलोचा तरी कंद झाला कारण 100 कंद तरी एका ठिकाणी लावले तरी त्यांना भरपूर फायदा होईल. पुढच्या वर्षी आपण डबल करू. आणि सरांचा अजून एक सांगतो की DPDCच्या माध्यमातून पॉवर विडर हे सरांनी 90% अनुदानावरती दिलेले आहे. डिप्लर पण दिले सर, पॉवर विडर पण आहे. म्हणजे शेतकऱ्यांच्या बद्दल किती आत्मीयता आहे हे नुसतं असंच वरवर नाही तर हे याच्या माध्यमातून आपल्याला दिसेल. फक्त 7,500 मध्ये तुम्हाला पॉवर विडर मिळणार आहे. मिळते. आमचे पाचे सर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ह्यांनी पण फार मेहनत घेतली, रात्रंदिवस आम्हाला मोटिवेट करतात. एक त्यांचं पण बाईट घ्या ना सरांचं. पाचे साहेब बोला बोला. पाचे साहेब, सुरंग लागवडीची योजना काय? नमस्कार. जिल्हास्तरीय खरीप आढावा बैठकामध्ये सर्वप्रथम माननीय आमदार किसन कथोरे साहेब यांनी सुरण लागवडीला प्रोत्साहन देण्यासंदर्भातचा मुद्दा उपस्थित केला होता आणि त्या अनुषंगानं माननीय पालकमंत्री महोदयांनी त्याच बैठकीमध्ये सुरण लागवडीसाठी एक योजना तयार करावी असे निर्देश दिले होते आणि त्यानुसार माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी 50 लाख रुपये आम्हाला या योजनेसाठी उपलब्ध करून दिले. त्या माध्यमातून कृषी विभागामार्फत 745 क्विंटल बियाणाचा पुरवठा ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना करण्यात आलेला आहे. यामध्ये आपण शेतकऱ्यांना जी काय जास्त मागणी असणारी व जास्त उत्पन्न देणारे जे काय गजेंद्र वाण आहे याचा पुरवठा करण्यात आलेला आहे. खरं तर सर्वच शेतकऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं याच्यामध्ये सहभाग घेतला आणि चांगल्या पद्धतीच्या लागवडी झालेल्या आहे. सुरण पिकाबाबत सांगायचं जर म्हटलं तर हे जवळपास 6 ते 8 महिन्याचं पीक आहे आणि आपण जर बघितलं तर भातात 1 रुपया जर टाकला आपण तर फक्त 20 पैसे आपल्याला मिळतात. आंब्यासारखं पीक आहे, 6 वर्षानंतर आपण जर 1 रुपया टाकला तर त्यापासून 1 किंवा 1.5 रुपये मिळतो. परंतु सुरण हे असं पीक आहे की आपण 1 रुपया जर टाकला तर त्याच वर्षी जवळपास 1 रुपयापासून 4 ते 5 रुपये इतका याच्यात नफा आहे. आपण जर एक साधारणतः याचं जर नफ्याचं जर गुणोत्तर बघितलं तर साधारणतः 10 गुंठ्यामध्ये 3.5 टन ते 4 टनापर्यंत सुद्धा चांगली निगा राखली तर याचं उत्पन्न येऊ शकतं. आज मार्केटमध्ये जर सरासरी याचा रेट बघितला तर कमीत कमी 30 रुपये किलो आणि जास्तीत जास्त 100 रुपये किलोपर्यंत याला बाजारभाव आहे. असं जर आपण याचं पूर्ण कॅल्क्युलेशन केलं तर साधारणतः 10 गुंठ्यात शेतकऱ्यांना 10 गुंठ्यामध्ये 1 लाख रुपये ते 1.5 लाखापर्यंत निव्वळ उत्पन्न याच्यामध्ये राहणार आहे. निश्चितच याच्या पुढं देखील कृषी विभागामार्फत याचं क्षेत्र वाढवण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जाणार आहे. आज देखील माननीय आमदार महोदयांनी तसे निर्देश या ठिकाणी विभागाला दिलेले आहे. यासाठी अनुदान कुठून उपलब्ध? यासाठी जिल्हा वार्षिक निधी योजनेतून 75% आणि 90% असे 2 याच्यात अनुदान दिलेलं आहे. या महिला, अनुसूचित जाती आणि जमातीचे जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी 90% अनुदान दिलेलं आहे आणि जे जनरलचे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी 75% अनुदान उपलब्ध करून दिले. सरांच्या